2G स्कॅम बद्दल आता लोक एखाद्या वेळेस विसरले असतील. तुम्ही जे मगाशी म्हणालात 29 मिनिटाचं उत्तर दिलं तुम्ही, द हिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन इन इंडिया, आणि 2G स्कॅम हा काय एक्झॅक्टली होता आम्हाला थोडक्यात जरा सांगाल का? आधी पहिली गोष्ट म्हणजे मी त्याला स्कॅम म्हणणार नाही, त्याला आपण 2G विवाद म्हणूया. बर. 2G कॉन्ट्रोवर्सी त्याला. कारण त्याच्यातले जे लोक आरोपी होते हे सगळे कोर्टाने 2017 साली त्यांना निर्दोष मुक्तता केलेली. तर ते एक आपल्याकडे भारतामध्ये टेलिकॉमची जी लायसन्स होती त्या लायसन्स बरोबर ध्वनी लहरी किंवा स्पेक्ट्रम ज्याला म्हणतात तो त्याच्या बरोबर यायचा. आणि त्या ध्वनी लहरींची किंमत म्हणून लायसन्स फी सुरुवातीला एंट्री फी घ्यायची जायची. मनमोहन सिंग यांचं जे सरकार होतं तर त्यांनी काय केलं, त्यांनी ए राजा म्हणून हे द्रमुकचे DMKचे मिनिस्टर होते, दलित पुढारी होते ते त्या ठिकाणी, आणि त्यांची जी मुलगी कनिमोझी तिचे मित्र होते ते, त्यांनी टेलिकॉम मिनिस्टर केले. हे महाशय सुरुवातीला आधी एन्व्हायरमेंट मिनिस्टर होते, सगळे बिल्डर्स वगैरे त्यांच्या ओळखीचे होते. आणि हे टेलिकॉम मिनिस्टर झाल्या 2008 मध्ये त्यांनी नवीन लायसन्सेस टेलिकॉमचे 122 इश्यू केली. आणि ती करताना त्यांनी काय केलं, 2001 साली जी किंमत ठरलेली, एंट्री फी ठरलेली होती त्याच किमतीवरती त्यांनी 2008 साली हे 122 परवाने दिले. आणि त्यावेळेला आपल्याकडे ज्याला कॅग म्हणतो, CAG म्हणजे जे सर्वोच्च ऑडिटर्स असतात ज्यांना राष्ट्रपती नेमणूक करतात, आणि ते पार्लमेंटला आन्सरेबल असतात. त्यांना काढायचं असेल ते सुद्धा पार्लमेंटच काढू शकते. जसं जजला एखादा काढताना, तर ह्या कॅगनी विनोद कुमार राय त्यावेळेला ते हे होते, त्यांनी एक रिपोर्ट केला की हे 122 परवाने हे 2001च्या किमतीत दिल्यामुळे भारत सरकारला 1,76,000 कोटी रुपये मिळाले नाहीत. ऑपॉर्च्युनिटी लॉस $1,76,000 crores म्हणजे $38 billion एवढा तोटा झाला. आणि हा जो रिपोर्ट आल्यानंतर प्रशांत भूषण आणि यांनी सुप्रीम कोर्टाकडे गेले की हे मोठा स्कॅम केलेला आहे राजानी वगैरे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही म्हणजे जजेस होते, त्याने त्याची नोंद घेतली आणि त्यांनी CBI इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं त्यावेळेला ह्याला. आणि CBIच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर राजा जे मिनिस्टर होते ते, त्यांची मैत्रीण करुणानिधी यांची कन्या कनिमोझी, काही कंपन्यांचे मालक आणि काही कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्याच्यामध्ये गौतम दोशी रिलायन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांनाही अटक झालं होतं. आपल्याकडले बलवा वगैरे जे सर्व हे होते म्हणजे जे बिल्डर्स कम टेलिकॉम एंट्रंट होते त्यांनाही अटक झाली होती, मालकांना वगैरे. आणि त्याच्यामध्ये हा जो विवाद निर्माण झाला की 1,76,000 कोटीचं सरकारचं नुकसान झालं, त्याच वेळेला अण्णा हजारे हे जंतर मंतरवरती उपोषणाला बसले. त्यांच्याबरोबर किरण बेदी होत्या, अरविंद केजरीवाल होते, रामदेव बाबा होते. ते बाकीचे लोक हळूहळू त्यांच्यापासून वेगळे झाले, त्यांनी स्वतःच्या करिअर्स केल्या. आणि अण्णा हजारेंच्या ह्या सगळ्या प्रेशरमुळे सरकारच्याकडे ह्याला उत्तर होतं की जर तुम्ही टेलिकॉम ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून जर जास्त पैसे घेतलेत तर त्यांच्याकडे मर्यादित जे पैसे असतील त्याच्यामधून टेलिकॉम नेटवर्क जे रोल आउट करायला पाहिजे, सेल साईट्स लावायला पाहिजेत वगैरे, किंवा ह्याच्यात नवीन नवीन सुधारणा करायला पाहिजेत, त्याच्यासाठी पैसा कमी राहणार. त्यामुळे सरकारनी हेतुतः ही जी एंट्री फी होती ही कमी ठेवली होती. त्यामुळे सरकारने जर सुप्रीम कोर्टात सांगितलं असतं की आम्ही मुद्दाम ही एंट्री फी कमी ठेवले की बराबर भारतामध्ये टेलिकॉमचा प्रसार होईल, त्यांना नवीन उपकरणं आणता येतील, नवीन सेल साईट्स करता येतील. पण सरकार अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे एवढे घाबरले होते की त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं तुम्ही जे काय ठरवाल ते आम्ही मान्य करू. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा मोठा स्कॅम झालेला आहे, ह्याला मिनिस्टरला अटक करा, ह्यांना अटक करा. आणि नंतर ही कोर्टामध्ये केस चालली. 2017 साली त्याला जे स्पेशल कोर्ट होतं ह्याने सर्वांना त्यांनी निर्दोष सोडलं. आता त्याच्या विरुद्ध सरकारने, नवीन जे आलेलं भाजपचं सरकार आहे त्यांनी अपील फाईल केलेलं आहे, पण त्याच्यातून खास काही होईल असं नाही. म्हणजे हे एक त्यावेळेला हवा निर्माण झाली होती, करण्यात आली होती आणि सरकार बदललं गेलं. मनमोहन सिंग सरकार
2014ला पडलं, त्याचं मुख्य कारण हे 2G विवाद होता किंवा 2G स्कॅम म्हणून म्हटलं गेलं. हे त्याच्यात म्हणजे ह्याच्यावरून म्हणजे 2G स्कॅम, 2G विवाद हे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल.